रोशने, ए रोशने, या भाकरी नेवा झाल्या वा. या कस राहिली आखरीची. इकडे वा रोशने. भाकरी केली का आई मस्त तुला? अरे बापरे, भाजी कायची करू राहिली? हो केल्या भाकरी. मग आता बायको येतच नाही करता, आता मलाच करावं लागन का नाही? आता भाकरी खायची इच्छा झाली तर काय करावं मग? मलाच बसा लागलं चुलीवर. चुलीवर चांगले भाजते बी भाकरी म्हणून बसली. तिले बनव बनव. नाही 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 म्हणते. हा मला बनवताच नाही येत आई, तुम्हीच बनवा. मला बनवताच येत नाही आई अशी म्हणते तुझी बायको तर. अहो तर शिकव ना तू आई तिले, शिकव ना. शिकव, शिकल्याशिवाय कसं येणार? शिकव ना, ये ना तिले, शिकव ना तू. मी शिकवायला तयार आहे रे, पण तुझी बायको शिकन तवाच ना. आम्ही लहान लहान होतो तर मायची आखरी भाकर टाकून पाय माई आई टाकायला लावे मध्ये, तेव्हा कुठं शिकली मी भाकरी. हे तुझी बायको टाकतच नाही म्हणते. मला जमतच नाही, मला टाकताच येत नाही, नाचच नाही, तसंच नाही करते. कुठं बसू खेळाव खेळाव करत. मग आता नाहीच म्हटलं त्या बायकोनं, करतच नाही म्हणते, टाकताच येत नाही म्हणते. आता मग काय करू? जबरदस्तीनं बसू तिले या चुलीवर. रोशने, ए रोशने, काय म्हणून राहिले हो तुम्ही? भाजी चिरता चिरता यावं लागलं. काय झालं काय नाही काय म्हणता? तू म्हटलं आई म्हणते तुला भाकरी टाकून पाच जा थोड्या थोड्या, तर तू टाकत कोण नाही बा? काऊन नाही 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 करता? विचार 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 तोंडावर विचार. मी म्हणलं का इथं आखरीची भाकर टाकून तर पाय हो, मी आहोत यासोबत बसून इथं. आपण टाक म्हटलं तर नाही म्हणे, मी दुसरं काम करतो, मला भाकरी नाही बनवता येत. शिकलीच नाही तर कसं बनवता येईल? आजी तसं नाही बनवाले काही नाही, पण मग अजून जैली गेली ते नाही बनवता आली. तुम्ही हातावर थापता, मला जमत नाही तशी हातावर थापायचं म्हणून मी नाही म्हणलं. आता मी हाव ना इथं बसून, मी हाव नाही का? मी सांगतो ना तुला, जैली तर जैली. एवढं काय जैली एखादी भाकर तर शिक्षणच नाही तर कसं जमन? आता मी काही हर वेळेस त्यासोबतच राहणार आहे का? आता घाई गडबडीत मध्ये वावरात जायला लागते, काही जायला लागते. आता हे लागन, आता तडतड ऊनच पडून राहिली निसती. पण आज ना उद्या पाऊस पडन, डोबणे डाबणे लागन, वावराचे काम लागते. तुला जमलं पाहिजे थोडशा लहान लहान तर बनवून पाच. न्यू आहे, मला येत नाही म्हणल्यानं होईन का? हो ना, तू तर म्हणे काल मी करून पाच जाईन करत होती ना काल, आणि आता काय झालं तुला करा दे? आता दुसऱ्या वेळेस करा ना तुम्ही आई, तर मध्ये आखरीची मग कानी सांगा कशी करा लागते. तर आम्हा हातावर तुटून जाईन ते म्हणून मध्ये मग हे लागते. आता तुटली तर तुटू दे, एक वेळा तुटन, दोन वेळा तुटन, तीन वेळा तुटन, कधी तर बनन ना. आता लहानशी बनवायची, मग अजून त्याच्यापेक्षा मोठी, मग अजून त्याच्यापेक्षा मोठी. आम्ही असं शिकलो, आम्हाला काही पोटातून नाही आलं बाई. शिकाले थोडं थोडं धीरे धीरे करावं लागेल, तेव्हाच शिकते माणूस. बरं दुसऱ्या वेळेस बनवा ना तुम्ही, तर मग मी आखरीची बनवून पाच जाईन. मला सांगा, मी बनवीन. कांद्याची पात चिरली काय तुला? नाही, चिरूनच राहिली होती. मुंगाची डाळ भिजू टाकली, कांद्याची पात चिरतो म्हटलं, याय ना आवाज दिला मग इकडं. कांद्याची पात, ती मुंगाची डाळ टाकून कांद्याची पात? मी नाही खात आहे कांद्याची पात. मग काय देऊ रे तुला? आलू बंडे समोसे? मी नाही खात म्हणते कांद्याची पात. मटण आणतो. नाही मटण बनवणं मस्त चुलीवर. भाकरी तर बनवल्यास इथं, मस्त मटण बनवणं, मस्त मटण. अरे नालायका, आज गुरुवार आहे ना आज. मटण बनव मटण म्हणतो. सांगू राहिला मोठा तर. भल्ला साहेब, तो दिवस आहे करत राहते नुसती. आणूच देत नाही मला कोणताच. तर नाही आणा, चिकन आणतो. चिकन बनवणं चिकन. काय पागल बिगल आहे का कडे? त्याला आणू नको म्हणून राहिले तर मटण नाही आणत ना चिकन आणतो म्हणते. उद्या खाजो, उद्या शुक्रवार आहे तर उद्या पाहू. उद्या काही नसलं दिसलं कॅलेंडर मध्ये पाहा लागेल मला काय आहे का नाही तर. आणि उद्या सकाळी आणतो, उद्या देईन भाकरी बनवून तुले. आज ते कांद्याची पात मुगाची डाळ टाकून करू दे तिले, आणि दुसरं काही अजून बनवा लागेल भाजी एखादी. काय बनवतो काय नाही तर. आणि मी ते पात मात खात नाही, दाता तोडते नुसती. काय पाल्याची पात काय होईना काय नाही तर. मला दुसरी भाजी पाहिजे नव्हतं बनवून. कसंच पोट आहे ना, कसंच नाही का कडे हे आलं. नखरे सह्याचे खायचे, हे नाही खात मी, ते नाही खात मी. काय बाई बनव, कांद्याची पात बनवून घे, मुगाची डाळ टाकून, लाल मिरच्या टाकजो पण मात्र. हो पण आता ते खात नाही म्हणते, मग आता त्याच्यासाठी काय बनवू मग? आता तेच तर म्हटलं, वड्याची भाजी गिजी बनव, नाही तर थोडीशी अजून. नुसती कांद्याची पातच नाही होणार ना. तर त्याला सोबती वड्याची भाजी बनव, थोडीशी रश्श्याची होऊन जाते. रश्श्याची भाजी वड्याची मायाची चांगली नाही होत ना जी, मला एवढी बनवता येत नाही. तुम्ही बनवा ना.
एवढ्या गरमीत बिचारे मी चुली जवळ बसून एवढ्या भाकरी टाकल्या आणि तुले बनवता येत नाही वड्याची भाजी. काय बनवता येते हो तुले वा? काय बनवता येते हो तुले? रोशनी अशी बोलली म्हणजे मग तुले राग येईल. जा घेऊन ये वडा, तिखट मीठ घेऊन ये, इथं देतो फोडणी. जा घेऊन ये लवकर. चरा चरा बोलायचं शिकवलं फक्त त्या मायनं. पण मा बिंटो किती वेळ झाला ह्या पोरीनं चाय नाही दिला. अर्धा तास झाला लेकाचे पेंटन घ्या त्यावेळेस बरोबर नेते लेकाचे. आणि यायले मायवाला कलाचंच मत हे लागते. किती वेळ झाला घरातच गेली आहे पोरगीन. चाय कधी आणते कधी नाही. तर पुढं कोण तपलं चहा पोळी मामीन एवढ्या जोरात ओढून राहिला. म्हणजे बाबा काय झालं ते? का ओढून राहिले? काय झालं? आम्ही लेका तुझी बायको कुठ गेली बे? चहा बनवून आणतो मामाजी, चहा बनवून आणतो मामाजी. थांबा करून राहिली त्याची. अर्धा तास झाला इथं बसून आहो मी. कधी आणते चहा रे ते? लेको पेन्शन असून बुद्याले तरी पण तुम्ही करत नाही मायावाले. चाय द्यायला तुम्हाला एवढ्या वेळ लागते. आणि पेन्शन नसते ते काय केलं असतं रे तुम्ही मायावाला लेक. ठे पोचता तसा तोय तसाच. बाई मामाजी हाय तसे साय बाई अजूनही बी म्हातारे झाले बाई मामाजी. तरी पण यायचं का नाही, कडकपणा गेलीच नाही बाई. अर्ध्या तासात 2 वेळा चाय पेली बाई मामाजी. तरी म्हणते चायच नाही देत तुझी बायको. कायच करावं या मामाजीचं. बहीणचा बुडा अजून तापटच आहे. अजून उडीच इकडं तिकडं जमतच नाही बुड्याने. म्हणून तो लहान बी तोला सुन गेला. शिवाय मोठा देते लहान आले. काय करा आता बाबाचं. दे ना वा आणते चाय दे ना बाबाला. दे ना वा काऊन वा. हो देतो 2 वेळा पहिले. आता हे 3रा कप आहे. पाय तुझी बायको पाय तुझी बायको माय कप मजाच लायते पाय. चहा पेणं मुश्किल करून टाकलं मायवालं. पाय तुझी बायको. काय करावं बुड्याचं. ते लहान अशीच तर असून गेली बाई या बुड्याने. दिवसभर चाय द्या लागते या बुड्याने निसता चाय. कसं करावं बाई. बरं झालं राणीच्या बापाले माहीत आहे सर्व काही. आणतो मामाजी आणतो. नाही कप तसं कप नाही म्हणलं मी. घरी 3च कप आहे बा आमच्यावाल्या घरी. ते सांगत आहे मी त्याईले राणीच्या बाबाले. चाय दे बाबाला चाय दे. पटकन चाय देत जा बरं तुम्हाला. चाय देत जा. हो देतो ना. देतो. नेट लागत असेल तर ते सांगा मला. मी माझी एकटा लाट जाईन. एक झोपली बांधतो मी आणि तिथं लाट जाईन मी. तुम्हाला नेट लागत असेल तर चाय बनवायचा लेकायचे. मग यायचा तुम्ही पैसे मागायला मला. मग सांगतो तुम्हाला कसे लायते टाक. नाही बाबा नेट नाही लागत. तुमचे पैसे नका देत जाऊ लागेल आम्हाला. काहीच नका देत जाऊ. फक्त तुम्ही शांत राहा. आणि चाय जास्त प्या नाही लागत बाबा. त्याच्यासाठी म्हणतो जास्त चाय नका पेत जाऊ. जेवण खावण करायचं. भूक कमी होती चायनं म्हणून म्हणते तुम्हाला. बाकी काही नाही. देव चाय तेव्हा आणते चाय दे बाबाला दे. अबे शॉल ना पैसे नको देत जाऊ म्हणते अजून मला. मनात वेगळं ना बाहेर वेगळं चापलू शिकवतं का बे मला. लालाय गुलाईत लावते लेकायचे सारे पोचते. माय बाबाची कदर नाही करत. कायच करो बाई या मामाजीचं. काही शब्द सारखा बोलत नाही पोरासोबत. सारा एकडाच बोलते ये मामाजी. बरं आहे का सेता तुले? हो सेता बरं आहे का? अजून तसंच लागून राहिलं तुले? नाही ताई आता बरं वाटून राहिलं मला. छाया ताई चांगलं वाटून राहिलं. ते गोळी घेतली का नाही काल रात्री यायला आणलेली तर त्यानं मला बरं वाटून राहिलं. ते दवाखान्यातल्या गोळ्या दिल्या डॉक्टरनं पण माहित नाही एवढं लागलं नाही. पण ते मेडिकल मधून नाही का त्याला विचारलं का नाही ते मेडिकल वाल्याला याय ना तर त्या गोळीनं आराम पडला. डोकंही दुखणं कमी झालं. तापही कमी झाला. चला ना आपण आता स्वयंपाक बनवून घेऊ. चला मी येतो. आज बनवू लागतो तुम्हाला. नाही हो स्वयंपाक बनवायचं नाही विचारे. तुले म्हणलं बरं लागते का नाही हे विचारासाठी मी ना आली त्या रूम मध्ये. तुला काय वाटलं मी स्वयंपाक करायसाठीच बोलावलं? नाही हो तसं नाही. शांभाऊ होते का नाही म्हणून मी विचारायला आली नाही बिचारी तुले. आता शांभाऊ जाताना दिसले बाहेर तर चला म्हटलं विचारावं म्हटलं तुले बरं वाटते का नाही वाटत. स्वयंपाकाचं नाही हो. स्वयंपाक झाला.
चल ना जेवून घे आणि गोळ्या मोळ्या घ्यायच्या आता घेऊन घे असं तर काही. माय ताई एवढे काय नाही केलं जी तुम्ही. किती करा लागते जी तुम्हाला बी. येतच होती मी, तुमचं तर झालंय बी. एवढ्या लवकर कसं काय झालं? एवढ्या वेळेस तर आपला स्वयंपाक आताच राहते जी. येतच होती मी आता. मी म्हटलं चला मला बरं लागते, अंघोळ पाणी की झालं तर आता जा म्हटलं ताईले करू लागा म्हटलं थोडंसं. ते भासरा आज सकाळीच गेला माहिती आहे भासरा. मग रुद्रचे पप्पा सकाळीच गेले तर त्याला डब्बा बनवून द्यायचा होता. तर मी म्हटलं चला आता सर्वच एका दमानं बनवून घ्या म्हटलं. आणि आई बी गेली बाई ते काडी कचरा वेचाले. 2-3 बाया लागत होते म्हणते एवढा वावरात. ते कोणाचं तरी होतं वाटते. तर ते चंदा काकू ना आई ना अजून ते अंजनी बाई काकू आहे ठेवायला, तू नाही ओळखत त्याले. तर त्या गेल्या तर त्याला दिला मग डब्बा सकाळीच गेलत्या त्या. तर मी म्हटलं आता दोघाचा डब्बा गेलाच बा तर आपण आपल्यासाठी करून घ्या म्हणून करून घेतला. झाले कामं धामं झाले, फक्त कपडेच राहिले थोडेसे धुवायचे, ते धुवून घेतो आता. तू आंघोळ झाली ना? कपडे तुम्ही मी धुवून घेतो आता कपडे, राहू द्या. नाही हो थोडंसं बरं वाटलं तर राहू दे ना. आता एका दिवसात काय येऊन राहिलं, करा आराम, राहू दे. नाही ताई बरं वाटते मला. मी धुतो बसल्या बसली कपडे, तुम्ही बी करून राहिल्या. लेकराचाही बा लागते तुम्हाला शाळेत, त्याचा डब्बा हे ते डब्बे करतो मी. राहू द्या तेवढे कपडे धुऊ द्या मध्ये. बरं बाई मग तू म्हणशील माझ्या जाऊन मला तापात काम करायला लावलं म्हणून. कर बाबा आराम, नाही तर मी नाही म्हणत बाबा तुला कर का काही म्हणून. नाही जी ताई तशी नाही आहे जी मी तशी नाही आहे. मी काय म्हणणार तुम्हाला, तशी वाटतं तरी का मी? तसं नाही, मी काय म्हणणार आहे तुम्हाला. तुमचं तर कधी चांगलंच सांगतो मी माईले. हो बापा आता मी तर म्हणलंच तुला करू नको म्हणून, राहू दे म्हणलं मी धुतो कपडे. तूच म्हणून राहिली राहू दे, नाही तर धुतो ना मी. नाही असं कसं बरं लागून राहिलं मला ना. मी काय रे बसू धुवून टाकतो तेवढेच कपडे आहे ना आपलेच आहे ना, धुवून टाकतो मी. राहू द्या, अजून श्यामजीचे कपडे धुवायचे आहे, 2-3 शर्ट आहे ते धुवून टाकतो मी. राहू द्या. बरं बापा एक काम कर, तू धुई नळी चालू आहे, तू धुवून घे पटपट. आणि मला आवाज मी पटपट पिऊ टाकतो वरतून येऊन गच्चीवर चांगले मस्त. आता ऊन पडूनच राहिली, मारतड ऊन पडून राहिली बाई. एकदम उन्हाळ्यासारखी. आणि मागच्या महिन्यात फार पाऊस आहे मे महिन्यात ना, आता ऊनच पडून राहिली नुसती. चल मी पटपट कपडे टाकतो, मग तू धुवून दे मला पटपट, मी पिऊ नेऊन टाकतो. चला दोघी मिळून केलं ना ताई, एवढे काम केल्यासारखे वाटत नाही की मग. चला 2-3 दिवस झाले सारखे तुम्हीच करून राहिले, माझी तब्येत खराब होती तर. चला ताई आज तू बीमार पडली, उद्या मी एकत्र राहतो माय आपण, जास्त फायदा आहे आपला. एकटं असलं म्हणजे मग कोणी नाही राहत बिचारे कराले. मग आपलं एकत्र कुटुंब कायले म्हणते मग तेच बरं आहे बिचारी. एकत्र असलं तर कधी असं बीमार पडलं तर करून तरी घेते बाई. ते दोघं नवरा बायको बाई काही कामाचं नाही व ते वालं. पण आता तेच प्रथा निघाली. समजून घ्या लागते जी ताई, एकमेकीला तेव्हा चालते बरोबर. चाल मग चाल, दुशीन तर धुई बाई. बाबा नाही आले का बाई घरी? बाबा नाही दिसून राहिले. आला होता बाप तिकडं बसलाय बाजीवर, तिकडं मांग बास टाकली आणि करून राहिला आराम. झोपले आहे ते बाबा तिकडं मांग. जेवले खावले आणि झोपले. ते वखराले गेलते का नाही, ते वखर ते सारण्या पाडाले तर लोक पाडून राहिले बाई सारण्या. तर गेले ते सारण्या पाडाले गेले होते सकाळी. तर आता आले ते सकाळी म्हणजे 12 वाजता गेले ते. आता आले, जेवले खावले झोपले. तू बी गेलती वाटते नाही? माझी सासू तर घरीच होती. तू कोणाच्या गेलती? गेलती बाई त्या सिरपतच्या. काडी कचरा वेचाले मी गेलती. अजून ते हे होती अंजनी बाई होती, शकुनी बाई होती. शकुनी बाईनच घेतला होता हो का चालतं काय म्हणे, तर गेली. 3च बाया लागत होत्या तर गेलो बाई. आता जे लागते जातो, तेवढेच होऊन जाते. तुला काय झालं? तू कोणाशी तोंड पाडू नाही? काय झालं? काय नाही हो, हे सूरजजी मला भाकरीच टाकायला लावते. आई जे मांग लागले माझ्या भाकरी टाक करून. मला येतही नाही तरी भाकरीच टाक म्हणते. अजबच आहे बाई हे पोरगी तर, अजबच राहिले. भाकरी टाक म्हणून तोंड पाडून राहते. त्याच्यात काय आहे मग? करून पाहायचं तवाच जमन का नाही? खायचा संवाद करायचा तर करायचाही संवाद करायचा, मग करा लागते. खायला कसं भेटन मग? तुला तर आवडते भाकरी, करून पाहायचं. काहून निर्मला बाई म्हणते का तुला भाकरी करून पाहत जाय म्हणून? हो ते बी म्हणते ना, सूरजजी म्हणते. मग झिपऱ्यावरची ते बी गोष्ट इथं सांगत आली मायले. भाकरी टाकायला लावायची माले. भाकरी टाकायला नाही, तुला पूजा करून ती वाली देवी सारखी पाटावर बसून भाकरी टाकायला लावती म्हणते. अजून याले सांगून ठेव तू. नाही माय मांडात बोलत नको जातो म्हणा. याले भामटे रे माय गाऊन मांग लागते होय. पादर तोंडा चुपचाप राहत जा रे तू तरी. ते तरी काय होय तर? काय हसून राहिली आई तू बी तिच्या बरोबर? हसाले भाकरी टाकायला लावते एवढी गोष्ट सांगत येते हे. काय तू बी? अरे नालाय का, चुपचाप राह म्हणतो ना रे तुला. हलका टाक. तू तरी काय मधात करतो तर. जा तिकडं. त्या अभ्यास नाही का आता? जाऊन बसीन मी इथं बस तुम्ही. मग दुखया चांगला बस. काय म्हणलं टेम्पो टाकतो मग. जास्त मारल्यासारखी नको करू. नाही ते एक बुक्की 3 पाठीवर ठेवू. मला जर टेम्पो टाकतो की म्हणशील तर
आई तू याले सांगून ठेवा या, नाही तुम्ही खरंच याले चपलीने आणीन आता. तू चुपचाप राह म्हटलं ना तुलेच रोशन्या. हा चुपचाप राह ना रे तू रे. बाई जाऊ दे त्याच वाला जाऊ दे. तू टाकून पाच जा, थोडी थोडी टाकून पाच जा. हा भाकरी तोच जमन ना. हा टाकून पाच जा. ते काही ती सासूबाई वाईट सांगते का मग? आणि तू खाली कोण बसली हो? ऋतून नाही राहिलं तुला? पाटावर बसली ना आई, मी पाटावर बसली ना. पाटांना अंदरून पाटावर बसली आहे. जेवली का बाई? काय करून राहिली बाई? आहे माझ्या सासऱ्यासोबत खेळत. जेवली ना मी, जेवण खावणं झाले.